तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत। परभणीमध्ये हे अंत्यसंस्कार होत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। ही दृश्य आपण पाहतोय। वैकुंठधाम स्मशानभूमीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेलेत। परभणीमध्ये हे अंत्यसंस्कार करण्यात आलेत। परभणीमध्ये त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। त्यानंतर भीमा अनुयायी आक्रमक झाले होते। त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव परभणीतून बाहेर जाऊ नये, याच ठिकाणी अंत्यसंस्कार व्हावेत अशी भूमिका घेतली होती। आणि त्यानंतर ही दृश्य आपण पाहतोय। सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर परभणीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत। परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक ही भीम अनुयायींनी दिली होती। वातावरण तापलं होतं। त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार परभणीमध्येच व्हावेत अशी भूमिका भीम अनुयायींनी घेतली होती। आणि त्यानंतर ही दृश्य आपण पाहतोय। सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर परभणीमध्ये वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार होत आहेत। या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येनं भीम अनुयायी हे एकत्र आले होते। एका माती फिरून 10 डिसेंबरला संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली होती। त्यानंतर राज्यभर आंदोलन पेटलं होतं आणि याच आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे सहभागी झाले होते। त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला अशी माहिती समोर आली होती। आणि त्यांच्यावर आता परभणीमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रमेश महामुनी आपल्या सोबत जोडलेत। रमेश, जगदीश, न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर परभणीमध्ये आज तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथे भेट दिली। तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथून आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये आज जिंतूर रोडवरील वैकुंठधाम या स्मशानभूमीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचे अंत्यसंस्कार पार पडले आहेत। रमेश, हे अंत्यसंस्कार शांततेमध्ये पार पडले की यावेळेस कुठला वाद झाला आणि पोलीस संरक्षण कसं होतं? पोलीस संरक्षण मोठ्या प्रमाणावर होतं। नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाखे या ठिकाणी स्वतः जातीने हजर होते। सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी सुरुवात असतानाही शहाजी उमाखे त्या ठिकाणी उपस्थित झाले होते। रमेश, मात्र आंबेडकरी अनुयायींनी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। ठिकठिकाणी या घटनेविरोधात निदर्शनं सुद्धा केली। अंत्यसंस्कार परभणीमध्येच व्हावेत अशी सुद्धा भूमिका या सर्व आंबेडकरी अनुयायींनी घेतली होती। नक्कीच, परभणीमध्ये ज्या ठिकाणी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये ज्या सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला हे याच ठिकाणी त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय की याच ठिकाणी त्याचा पार्थिव आणण्यात यावा आणि अंत्यसंस्कार व्हावेत ही प्रमुख या ठिकाणी त्याच्या परिवाराने मागणी केली होती। त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनीही तेथील जिल्हाधिकारी तसेच SP यांना संपर्क करून ते पार्थिव लातूरला न जाता परभणी येथेच आणण्यात यावं अशी आग्रह धरल्यानंतर ते पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथून परभणी येथे आणण्यात आलं। धन्यवाद रमेश, दिलेल्या माहितीबद्दल।